बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे सातत्याने सरकारला लक्ष करत विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य करत असतात। अशातच आता त्यांनी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर जोरदार टीका करत एक अत्यंत गंभीर आरोप केलाय। सोसायट्यांच्या ठरावासाठी शिवेंद्रराजे हे बाहेरून गुंड बोलावून स्थानिक नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचं काम करत असल्याचा खळबळजनक दावा रोहित पवार यांनी केलाय। तसंच आपण भाजपमध्ये असलात वरून दबाव असेलही किंवा चुकीच्या नेत्यांची सोबत असेलही, परंतु आपण छत्रपतींचे वारस आहात, छत्रपतींच्या घराण्याचे प्रतिनिधित्व करताय हे आपण विसरू नये असा सल्लाही पवारांनी दिलाय। रोहित पवार म्हणाले, मंत्री शिवेंद्रराजे हे फार चांगल्या स्वभावाचे मंत्री आहेत। त्यांचे आणि आमचे फार आधीपासून संबंध आहेत। ज्या परिवारातून ते येतात त्या परिवाराबद्दल आम्हाला मनापासून अतिशय आदर आहे। मात्र नुकताच आम्हाला असं कळलं की शिवेंद्रराजे स्वतः सोबत काही गुंड घेऊन जावळीत सोसायट्यांच्या बाबतीत जो ठराव हवा आहे त्यासाठी बळजबरी आणि दमदाटी केल्याचं समोर आलंय। भाजपसोबत गेल्यापासून ही नवी प्रथा सुरू झाली आहे। यात आता त्यांचा प्रत्यक्ष हात आहे की कुठल्या नेत्याच्या सांगण्यावरून त्यांनी हे केलं। मात्र मला तरी हे पटत नाहीये। शिवाय माझे मंत्री शिवेंद्रराजे यांना सांगणं आहे की त्यांनी स्थानिकांना हे विचारावं। त्यांना तरी हे पटतं आहे का, असा प्रश्न पवारांनी केलाय। पुढं बोलताना रोहित पवार म्हणाले, एखाद्या विषयासाठी सामान्यांना न्याय देण्यासाठी जर तुम्ही संघर्ष केला, आवाज उठवला तर सातारा काय उभा महाराष्ट्र तुमच्या पाठीमागे उभा राहील। पण अशा पद्धतीने दमदाटी करून सोसायट्यांचा ठराव घेणार असाल तर हे मलाच काय महाराष्ट्रालाही पटणार नाही। रोहित पवार पुढं म्हणाले, आपल्याविषयी आदर आहे पण सत्य सांगणं देखील गरजेचं आहे। आपला नेहमीच आदर राहिलाय आणि आपला मनमोकळा स्वभाव देखील नेहमीच आवडतो, परंतु जावळी भागात सद्यस्थितीला जे चाललंय ते कदापि योग्य नाही। सोसायट्यांच्या ठरावासाठी बाहेरून गुंड बोलावून स्थानिकांवर दहशत निर्माण करणं हे अत्यंत खेदजनक आहे। दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत दगडावरील पायाचे ठसे आधार कार्डशी लिंक करून ओळख पटवली जाईल असा अजब दावा करणारे राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आता राजकीय वर्तुळातून जोरदार टीका होतीये। विरोधकांसोबतच महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे नेते आणि आमदार रवींद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटलांना घरचा आहेर देत त्यांच्यावर सडकून टीका केली आहे। वायझेड सिक्युरिटी असलेल्या माणसाची बुद्धिमत्ता ही वायझेड झाली याचा घणाघात धंगेकरांनी केलाय। रवींद्र धंगेकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून चंद्रकांत पाटील यांची जोरदार खिल्ली उडवली आहे। त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय, वायझेड सिक्युरिटी असलेल्या माणसाची बुद्धिमत्ता वायझेड झाल्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे चंद्रकांत दादा। अतिशय बुद्धिमान वैज्ञानिकांना सुद्धा प्रश्न पडावा अशी तल्लख बुद्धी चंद्रकांत दादांना लाभली आहे। आमच्या पुणेकरांचं भाग्य आहे की असा आमदार आम्हाला लाभला आणि त्याहून मोठं भाग्य आपल्या राज्याचं अशी की अशी व्यक्ती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री आहे। माझी विनंती आहे, चंद्रकांत दादांनी दगडावरचे फिंगरप्रिंट आधार कार्डला लिंक करून दाखवावे, नाहीतर दादांचा सुद्धा राजीनामा घ्यायला काही हरकत नाही। आपल्या मुलांच्या भवितव्यापेक्षा जास्त महत्त्वाचं काहीच नाही। माध्यमांशी बोलताना रवींद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटलांवर आणखी कठोर शब्दात निशाणा साधला। हे कोल्हापूरचं पार्सल आहे, पुढच्या वेळेस ते पुण्यात राहतील की नाही माहिती नाही, पण ते पुण्याची वाट लावून जाणार आहेत। ते अतिशय कपके आणि दुष्ट आहेत। लिंगपिसाट आणि बोंधू असलेल्या अशोक खराचं दर्शन घेतल्यापासून चंद्रकांत दादांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे अशी खोचक टीकाही धंगेकरांनी केली। चंद्रकांत पाटलांच्या फिंगरप्रिंटच्या दाव्याचा समाचार घेताना धंगेकर म्हणाले, पुणे पोलिसांनी चंद्रकांत पाटील यांचं ऑफिस तपासावं, तिथं कुख्यात गुंड निलेश घायवळचे फिंगरप्रिंट मिळतील। विद्यार्थ्यांचं आंदोलन आता शांत झालंय, अशावेळी पुन्हा अशी विधानं करून विषय चिघळवणं योग्य नाही। पक्षापेक्षाही विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी आणि जनतेशी आत्मीयता असणं गरजेचं आहे असंही त्यांनी सुनावलं। मंत्रालयातील कॅन्टीनमध्ये साधा एकही कीटक आढळला नसून ते 98% स्वच्छ आहे असा दावा अन्न आणि औषध प्रशासनाने केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने सरकारी वकिलांची आणि FDAची चांगलीच कानउघडणी केली आहे। मंत्रालयातल्या एवढ्या मोठ्या उपहारगृहात साधा एकही कीटक नाही म्हणणं हास्यास्पद आहे। पंचतारांकित हॉटेलमध्येही माशी किंवा झुरळ आढळतात, मग मंत्रालयातले कॅन्टीन एवढं साफ आहे हे पटतं का, असा संतप्त सवाल न्यायालयाने केला। तसंच न्यायालयाच्या 4 वकिलांच्या पथकासह FDAच्या अधिकाऱ्यांना आज दुपारपर्यंतच मंत्रालयाच्या कॅन्टीनची पुन्हा तपासणी करून आणि व्हिडिओग्राफीसह दुपारी 3 वाजेपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेत। दरम्यान न्यायालयाच्या या कडक भूमिकेचा दणका बसताच मंत्रालयातील कॅन्टीनमध्ये किचनपासून ते टेबलपर्यंत तातडीने साफसफाई आणि स्वच्छता मोहीम सुरू झाली आहे।
अन्न आणि औषध प्रशासनाने काही खाजगी हॉटेल्सवर कारवाई केल्यानंतर हॉटेल चालकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी पार पडली. न्यायालयाने मागील सुनावणीत दिलेल्या आदेशानुसार FDAने सरकारी आस्थापनांची तपासणी करून आज अहवाल सादर केला. यामध्ये मंत्रालयातील कॅन्टीन 98% स्वच्छ असून तिथे एकही कीटक आढळला नाही असा दावा सरकारी वकिलांनी केला. या दाव्यावर न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले, मंत्रालयातल्या एवढ्या मोठ्या कॅन्टीनमध्ये एकही कीटक न आढळणं हे हास्यास्पद आहे. 5 स्टार हॉटेलमध्येही झुरळ किंवा माशी आढळून येतेच. हा दावा तुम्हाला तरी पटतो का? देशभरात पेपर लीकच्या घटनेमुळे विविध राज्यांमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलं होतं. दिल्लीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर महाराष्ट्रात देखील MPSC तसंच MSCETचा पेपर देखील लीक झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी माध्यमांना बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. तसंच यावेळी बोलताना त्यांनी राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी देखील केली. प्रणिती शिंदे म्हणाल्या, MSCET जी आपल्या महाराष्ट्रातील एंट्रन्स एक्झाम आहे, जसं इकडं संसदेत पेपर लीकवर चर्चा सुरू आहे, तिकडं पेपर लीकच्या घटना उघडकीस येत आहेत. आता MSCET परीक्षेत असं दिसून आलंय की ज्यांना 12वीच्या परीक्षेत 40-50% आहेत त्याच मुलांनी CET परीक्षा पास केली आहे. यावरून हे स्पष्ट होतं की कोचिंग क्लासेसमध्ये पेपर लीक झालेत आणि ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी पेपर विकत घेऊन या परीक्षा पास केल्या आहेत. सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट म्हणजे भाजपच्या नेत्यांच्या मुलांचे देखील नाव पुढे येत आहे. पुढे बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, मागच्या वेळेस शिक्षकांच्यासाठी असलेल्या TETचा पेपर लीक झाला होता. खूप मोठे घोटाळे महाराष्ट्रात होत आहेत. रस्त्यांवरील खड्डे वाढले तरी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खुश आहेत. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसोबत खूप मोठा खेळ या सरकारनं लावलाय. इथं संसदेत आपण पेपर लीकवर चर्चा करत आहोत आणि तिथं अजूनही पेपर लीक व्हायच्या घटना उघडकीस येत आहेत. ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे आणि मुख्यमंत्र्यांनी यावर उत्तर दिलं पाहिजे. तसंच महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे असं शिंदे यांनी म्हटलंय. कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलनात जखमी झालेल्या दिल्ली पोलीस आणि सुरक्षा दलांच्या कुटुंबियांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सांगितलं की पोलिसांवर देखील दगडफेक झाली. एका पोलीस जवानाच्या मुलीने सांगितलं की माझे वडील जेव्हा घरी यायचे तेव्हा म्हणायचे की आता हे विद्यार्थ्यांचं आंदोलन राहिलेलं नाही, यात चुकीचे लोक सामील झालेत. 20 जुलै रोजी माझ्या वडिलांचे सहकारी त्यांना रात्री 10 वाजता घरी घेऊन आले. त्यांच्या डोक्याला 5 टाके होते. त्यांचा गणवेश रक्ताने माखलेला होता. तरीही सोशल मीडियावर त्यांनाच गुन्हेगार ठरवलं गेलं. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी पोलिसांवरील दगडफेकीवर प्रतिक्रिया दिली आहे. अभिजित दिपके म्हणाले, जे 1 महिन्यापासून तिथं आंदोलन करणारे CJPचे विद्यार्थी आंदोलन करते होते त्यांनी हिंसा केलेली नाही. ज्यांनी कोणी मारामारी केली ते भाजपचे गुंड होते. पोलिसांसोबत जे झालं ते वाईटच झालंय. पण बघायला गेलं तर दगड कोणी आणून ठेवले होते? दगडांनी भरलेला ट्रक कसा आला? हे सगळं काही भाजपच्या लोकांनी केलंय आणि त्यांनीच पोलिसांवर दगडफेक केली आहे. आम्ही कोणत्याच हिंसेचं समर्थन करत नाही. ज्यांनी दगडफेक केली त्यांच्यावर कारवाई करू शकता, पण ज्या विद्यार्थ्यांनी काहीच केलं नाही त्यांना का त्रास दिला जातोय असा सवाल दिपके यांनी उपस्थित केलाय. पुढं बोलताना अभिजित दिपके म्हणाले, विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्यात आली. बिहारमध्ये AK-47 चालवण्यात आली. पोलीस यासाठी पोलीस भरतीमध्ये जातात का? ज्या लोकांनी दगडफेक केली त्यांना अटक करा. भाजपच्या गुंडांनी येऊन 15 दिवसांपासून निशू नावाची मुलगी आहे, तिच्या वडिलांचं डोकं फोडलं. याच पोलिसांनी त्यांना अटक केली नाही. जेव्हा मी त्यांना विचारलं की त्यांना अटक का करत नाही, त्यावर त्यांनी सांगितलं की आम्ही असंच कोणालाही अटक करू शकत नाही. त्यानंतर या गुंडांनी व्हिडिओ बनवला. अभी तो एक को मारा है, शाम को आऊंगा तो और मारूंगा असं त्यांनी त्यात म्हटलं होतं. तेव्हा पोलीस गप्प का होते? कोणाच्या इशाऱ्यांवर पोलीस तेव्हा शांत होती? असा संतप्त सवाल दिपके यांनी केलाय. राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी महासन्मान निधी मिळणं बंद झालंय. खात्यामध्ये योजनेचा निधी जमा न झाल्यानं सुमारे 56 लाख शेतकरी चक्रावून गेलेत. कर्जमाफीच्या नावाखाली एका हातानं दिल्याचा गाजावाजा केला, आता दुसऱ्या हातानं शेतकऱ्यांचा हक्काचा निधी काढून घेण्याचा हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांची सरळ फसवणूक आहे असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. यामुळे आधीच गाजत असलेल्या कर्जमाफीचा मुद्दा अधिक तापण्याची चिन्ह आहेत.
केंद्र सरकारच्या PM किसान योजनेच्या धर्तीवर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 15 जून 2023 रोजी ही योजना सुरू केली होती. याद्वारे PM किसानचे लाभार्थी असणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना एका वर्षात प्रत्येकी 2,000 रुपयांचे 3 हप्ते म्हणजेच वर्षाला 6,000 रुपये अतिरिक्त देण्याचे ठरले होते. सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी जाहीर केल्यावर या कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेणारे सुमारे 56 लाख शेतकरी नमो शेतकरी योजनेतून एका वर्षासाठी वगळले जाणार आहेत. सोप्या शब्दात सांगायचं तर ही योजना गुंडाळली जाण्याची शक्यता वर्तवली जाते. कर्जमुक्तीमुळे शासनावर आलेला आर्थिक भार हलका करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे. ही शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमुळे नाशिक शहरातील रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झाली असून खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात आत्तापर्यंत 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या गंभीर प्रकारावर मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. नाशिकमध्ये एवढे खड्डे आणि एवढं बेकार नाशिक कधीही नव्हतं. हे शहर काय वाऱ्यावर सोडले का? लोकांच्या असंतोषाची वाट पाहू नका असा थेट इशारा भुजबळांनी नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला. खड्ड्यांमुळे गेलेले जीव हे प्रशासन आणि महापालिकेच्या हलगर्जीपणामुळेच गेल्याचा थेट आरोप भुजबळ यांनी केला. एका मृत्यूसाठी 10 लाख रुपयांची मदत दिली गेली आहे. तशीच मदत इतर मृतांच्या कुटुंबियांनाही मिळाली पाहिजे. पैशाने जीव परत येत नाही, पण ती मदत महत्त्वाची आहे. नाशिकची अवस्था अत्यंत वाईट झाली असून वाहतूक संथ झाली आहे. ट्रॅफिक जाम होतंय. नगरसेवक आणि महापौरही वैतागले आहेत. पाऊस उघडताच ताबडतोब खड्डे भरले पाहिजेत आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे. अधिकारी केवळ AC ऑफिसमध्ये बसण्यासाठी नसतात असं सुनावत त्यांनी अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर बोट ठेवलं. आयुक्त गेडाम साहेब हे अतिशय उत्कृष्ट अधिकारी आहेत, पण त्यांनी हे काम इतरांवर सोडून दिलं तर ते त्यांचे अपयश गणलं जाईल. त्यांनी स्वतः अधिकाऱ्यांना सोबत घेऊन नाशिकच्या रस्त्यांवर फिरलं पाहिजे. कॉन्ट्रॅक्ट दिले आणि मोकळं झालं असं चालणार नाही. ठेकेदार काय करतोय हे पाहिलं पाहिजे. कुंभमेळा मंत्री आणि आयुक्त गेडाम या दोघांनी यात तातडीनं लक्ष घालावं. काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर आणि कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी भाजपवर केलेल्या धमकी आणि ऑफरच्या दाव्यावर राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भूमिका मांडली आहे. सरकारनं मराठा समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतले असून अंमलबजावणीचा विस्तृत अहवाल जरांगेंना पाठवला जातोय. त्यामुळे त्यांच्यावर आंदोलनाची वेळ येणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसंच अभिजित दिपके यांनी हवेत गोळ्या मारण्याऐवजी धमकी देणाऱ्याचं नाव जाहीर करावं असं खुलं आव्हान दिलं. दिल्लीतील आंदोलन संपून घरी परतल्यानंतर अभिजित दिपके यांनी आंदोलनाच्या सुरुवातीला भाजपकडून धमकी आणि पक्षात येण्याचा ऑफर आल्याचा आरोप केला होता. यावर विखे पाटील यांनी जोरदार पलटवार केला. अभिजित दिपके यांचं वक्तव्य मी पाहिलं. संशय निर्माण करण्यापेक्षा त्यांनी थेट समोर येऊन सांगावं की त्यांना कुणी धमकी दिली आणि कुणी ऑफर दिली. विनाकारण भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. दिपके यांनी चांगलं आंदोलन केलं आणि सरकारनेही त्याची दखल घेऊन लोकसभेत कठोर कायदा मंजूर केला. मात्र जनाधार गमावलेल्या काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांना विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी काहीही देणं घेणं नसून ते या आंदोलनाच्या आडून केवळ स्वतःची राजकीय पोळी भाजत आहेत. दिपके यांनी अशा राजकीय लोकांच्या आहारी पडू नये असा सल्लाही त्यांनी दिला. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.